गाडी जोरात चालवताना मुलींकडे पाहू नका, कारण त्या तुम्हाला पाहायला कधीही दवाखान्यात येणार नाहीत. खरा सज्जन तोच असतो ज्याचा मोबाईल घरातील सर्वजण वापरतात. मुलगी, आई, तो फक्त माझा मित्र आहे. आई, आम्ही जग बघितलं आहे. 2 लिटर पेट्रोल जाळून तुला घरी सोडणारा फक्त मित्र असू शकत नाही. काही लोक मुलींना बघून मोबाईल का बाहेर काढतात? कारण त्यांना माहिती असतं की आपल्यापेक्षा आपला मोबाईल खूप सुंदर आहे. पोरींनो, कितीही उपवास करा, नाहीतर बिना चप्पलचं फिरा, पण नशिबात जर फॅन्ड्रीतला जब्या असेल तर देव पण काही करू शकत नाही. आजकाल जेवढी लाज पैसे उधार मागणाऱ्याला वाटत नाही, त्यापेक्षा जास्त लाज पैसे परत मागताना वाटते. बायको, दुसऱ्यांचे मुलं सांभाळणं खरंच खूप कठीण असतं. नवरा, तू कोणाचे मूल सांभाळते? बायको, माझ्या सासूचं. जर तुमच्या बायकोकडे डबल सिमचा मोबाईल असेल तर तिचे दोन्ही नंबर एकच नावाने सेव्ह करा. बायको 1 बायको 2 करू नका. दवाखान्यात भरती झालेल्या नवऱ्याचा मेसेज. काही लोक वरची बॉडी एवढी मस्त बनवतात की वर हत्ती आणि खाली अगरबत्ती दिसतात. शाळेतील सर्वात लज्जास्पद गोष्ट, जेव्हा प्रार्थनेला उभा राहायचो आणि स्टेजवरून सूचना यायची, काल पळून गेलेले उभे राहा, आणि आपलेच हरामी मित्र आपल्याला ओरडून ओरडून उभे करायचे. जावई सासऱ्याकडे बायकोची तक्रार करत होता. सासरे खूप इमोशनल झाले. जावयाच्या खांद्यावर हात ठेवून डबडबलेल्या डोळ्यांनी बोलले, बघा जावई बापू, जे फळ तुम्हाला कडू वाटते त्याचे अख्खे झाड माझ्याकडे आहे. हात जोडतो, गोड मानून घ्या.